मंडळी नमस्कार. आपण एक एक खास गोष्ट अशी बघणार आहोत जी सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होते. आणि सोशल मीडिया म्हटल्यानंतर सोशल मीडिया फार जपून वापरण्याचं साधन आहे. ते खरं तर दुधारी शस्त्र आहे. पण हे दुधारी शस्त्र जर एक मुलगी चालवत असेल तर त्यात नवल वाटायला नको. आणि ही मुलगी कोण आहे ते आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. नाव काय तुझं? माझं नाव मानसी नितीन माने. मला सोशल मीडियावरती मसवडमध्ये एका पुलाच्या कामाची रील्स दिसली. काय प्रकार होता तो? एक तर तिथं साया तुटून पडलेला, रोड असा खडबडीत झालेला, त्याच्यावर नीट सायकल सुद्धा चालत नव्हती. आणि येता जाता ते दिसत होता आम्हाला. त्याच्यामुळे डोक्यात असा विचार आला की जर आपण रील करून जर असा संदेश जर कुणाला दिला तर काहीतरी होऊ शकतं. तुझा असा संदेश तुला का करावा? कारण तिथं बघा, एक तर पुलाच्या मध्ये डांबर टाकायचं सोडून एक तर पलीकड तरी डांबर टाकायची, नाही तर अलीकड तरी. तिथं काय झालंय, साळ्या वर आल्यात, काय सुद्धा कोण लक्ष देत नव्हतं. मग सुचलं ते करावं नीट, म्हणजे तिथला पूर्ण रोड एकदम प्लेन होऊन जाईल. तुझं शिक्षण किती झालंय? 11वी सायन्स, आता 12वी जाईल. कुठल्या कॉलेजला? कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय देवापूर. म्हणजे ग्रामीण भागातच कॉलेज आहे. हो. आज माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्या मोबाईलचा वापर तुझ्या वयातली जी मुलं असतील ती कुठल्याही वेगळ्या प्रकारे करतात. पण तो वापर तुला अशा पद्धतीने करायचं असं का वाटलं? कारण एक वस्तुस्थिती मला मांडावी वाटली. कारण त्याच्यावर प्रत्येक जण त्याच्यावर दुर्लक्ष करते आणि मी केल्याने काय म्हणजे काय बदल जाणवेल. हे काम म्हणजे या पद्धतीची रील्स तयार करून हे का समाजापुढे आणू वाटलं? कारण त्याच्यावर बरेच जण दुर्लक्ष करत होते आणि मला असं वाटत होतं की एखादी रील क्रिएट करून पोस्ट करावी की ज्याच्यातून काय बदल जाणवेल किंवा घडून येईल. आता पहिली रील्स कोणती केली होती की जेणेकरून इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती समाजापुढे आली? तसं बऱ्याच रील केलेल्या, पण समाजासाठी ही पहिलीच रील होती आमची. आणि ती कार्य करताना आम्हाला दिसून आली. त्याचा भारी वाटतंय आम्हाला. आता तुझ्या त्या रील्सनं प्रशासन खडबडून जागं झालं आणि प्रत्यक्षात तिथं काम सुरू झालं. काय वाटलं काम सुरू झाल्यानंतर? आम्ही समाजासाठी तर पहिल्यांदा रील बनवलेली. मला वाटलं नव्हतं की ही काम करेल, पण 100% झाली ही. आणि बरोबर आहे त्यांचं. तुझ्या रील्स मध्ये तो मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मामा केला, त्याचं कारण काय? कारण एकतर लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, त्याच्यामुळं ते माझ्या मम्मीचा भाव म्हणल्यावर माझा मामाच झाला. मग त्याच्यामुळं मी एक भाची म्हणून त्यांना ते सांगितलं आणि त्यांनी एवढं सगळं केलं. चांगलंय. आता अजून भविष्यात काय करू शकताय? ज्या ज्या मसवडमध्ये समस्या आहेत, म्हणजे जे लोकांना नागरिकांना काम करताना किंवा काय करताना जर अडचणी येत असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू किंवा रीलच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मसवड सिटी नावावर रूपाला येते. सातारा पंढरपूर रस्ता इथून जातोय, तर त्या मुख्य रस्त्यावरती पण अशा अनेक समस्या आहेत. तर त्या समस्यावरती आपण प्रकाश टाकणार का? हा, नक्कीच टाकणार. जर लोकांना नागरिकांनी जरी त्यांनी आम्हाला मदत केली, सपोर्ट दिला तर आम्ही नक्कीच करू. मंडळी, ज्या रस्त्यावरची रील केली ती रील्स अतिशय व्हायरल झाली आणि त्यानुसार प्रशासन खडबडून जागं झालं. खरं तर ही रील्स करायची वेळ या 3 इडियट्स मायरा या पेजवर अपलोड करण्यात आली. या तालुक्याचे ग्रामविकास मंत्री असतील, त्यानंतर या राष्ट्रवादीचे नेते अनिल देसाई असतील, त्याचबरोबर सध्याचे सभापती शिंदे आहेत ते असतील. ह्या रस्त्यावरून त्यांनी अनेक वेळा प्रवास केलेला आहे. मात्र हा प्रवास करताना खरं तर त्यांनी या पद्धतीत कुठेही लक्ष दिलं नव्हतं. मात्र या ठिकाणी हे लक्ष एका मुलीनं वेधलं आणि प्रशासन सुद्धा खडबडून जागा झालं. त्यात तिनं स्वतःच्या मामाला अर्थ हाक मारली आणि ती मामानेही लक्ष दिलं. त्यामुळं आपण पाहिलं असेल सोशल मीडियाचा योग्य वापर जर केला
तर त्यावर किती बदल घडू शकतो. आपला आवाज न्यूजसाठी मी संदीप जठार, मसवड. देवा बाबा, या भाषेचा आवाज तुम्ही ऐकला. भाऊचा दरार हाय. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.